नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू। उच्च शिक्षित बेरोजगारांची वारी राज्यपालांच्या दारी या आपल्या भूमिकेवर ठाम असलेल्या संघर्ष समिती समन्वयकांना पोलीस प्रशासनाने आडकाठी केल्यानंतर संघटनेद्वारे अन्नत्याग सुरू करत शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करून जीव जाईल पण हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला। महाराष्ट्रात उच्च शिक्षण क्षेत्रातील ढासळत चाललेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्रात दर्जेदारपणे आणि परिणामकारक लागू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग UGC आणि केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 100% प्राध्यापक पदभरती होणे गरजेचे आहे। उच्च शिक्षित नेट सेट PhD पात्रता धारकांच्या रोजगाराशी निगडीत असणाऱ्या या मूलभूत प्रश्नांच्या निराकरणासाठी नेट सेट PhD धारक संघर्ष समितीने सत्याग्रह, उपोषणे, अन्नत्याग, धरणे आंदोलन, पदयात्रा इत्यादी सर्व संवैधानिक तथा घटनात्मक मार्गाचा अवलंब करून देखील त्याकडे शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचं स्पष्ट झालं आहे। या संदर्भात संघर्ष समितीने 21 जून ते 27 जून 2021 या कालावधीत कोरोना महामारीची विपरीत परिस्थिती असतानाही आंदोलन केले। 3 वर्ष सातत्याने पुणे येथील उच्च शिक्षण संचालक यांच्या कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने 4 सत्याग्रह आंदोलन करून देखील उच्च शिक्षित नेट सेट PhD पात्रता धारकांचे प्रश्न शासनाने अद्याप सोडवले नाही। संघर्ष समितीच्या आंदोलनाला प्रतिसाद देऊन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 23 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई मंत्रालयामध्ये संघर्ष समिती आणि इतर संघटनांबरोबर उच्चस्तरीय बैठक झाली। सदर बैठकीमध्ये 2021 पर्यंतच्या जागांचा आढावा घेऊन लवकरच प्राध्यापक भरती सुरू करण्यात येईल असा मंत्री महोदयांनी शब्द दिला होता। बैठक होऊन 2.5 महिने होऊन देखील त्या संदर्भात कार्यवाही न झाल्याने संघर्ष समिती आक्रमक झालेली आहे। या संदर्भात शासनाला जाब विचारण्यासाठी दिनांक 18 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत पुणे येथे उच्च शिक्षण संचालक यांच्या कार्यालयासमोर संघर्ष समितीकडून तुमची दिवाळी आमचं दिवाळं या टॅगलाईन खाली सत्याग्रह आंदोलन 5 चालू केले। शासनाला जागे करण्यासाठी आणि प्रशासनावरती दबाव निर्माण करण्यासाठी पुणे येथे संघर्ष समितीच्या वतीने उच्च शिक्षित पात्रताधारक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून उपस्थित होत आहे। या संदर्भात सन्माननीय राज्यपाल यांनी लक्ष घालून प्रश्न सोडवावा यासाठी संघर्ष समिती दिनांक 20 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत पुणे ते मुंबई चलो राज्यपाल भवन अशी संघर्ष पदयात्रा काढून उच्च शिक्षितांच्या लाल फितशाहीमुळे कुचकामी ठरलेल्या पदव्या राज्यपाल यांना विद्यापीठाचे कुलपती म्हणून साभार परत करण्यात येणार होत्या। परंतु संघर्ष समितीच्या 15 समन्वयकांना पोलीस प्रशासनाकडून CRPC 149 अन्वये नोटीस बजावून मज्जाव करण्यात आला। तदनंतर संघर्ष समितीने बेमुदत प्राणांतिक अन्नत्याग आंदोलनाचा आपला पवित्रा जाहीर करत आंदोलन पुढे सुरू ठेवले। आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून शासन या प्रश्नासंदर्भात गंभीरता दिसून येत नाही। याबाबत मत व्यक्त करताना अन्नत्याग केलेले प्राध्यापक विकास गवई, डॉक्टर देवानंद गोरडवार आणि डॉक्टर भारत राठोड यांनी प्राण गेला तरी आम्ही मागे हटणार नसल्याचं मत व्यक्त केलंय। या संदर्भात पूर्वतयारी म्हणून संघर्ष समितीच्या वतीने संपूर्ण राज्यातील तहसीलदार, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, सर्व खात्यांचे मंत्री यांना निवेदन देऊन सत्याग्रह आंदोलनाची आणि उच्च शिक्षितांच्या प्रश्नांची पार्श्वभूमी सदर अधिकाऱ्यांसमोर मांडली गेली आहे। संघर्ष समितीने आतापर्यंत अत्यंत संवेदनशील आणि संवैधानिक मार्गाचा अवलंब करून आंदोलने केलेली असून वेळोवेळी मिळालेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आंदोलने स्थगित करून शासनाच्या प्रशासकीय कार्यासाठी वेळ दिला। तरी देखील शासनाच्या माध्यमातून वारंवार वेळ काढूपणाचे धोरण स्वीकारून उच्च शिक्षितांचा प्रश्न अनुत्तरित ठेवला गेला। शासनाच्या माध्यमातून उच्च शिक्षितांची हेळसांड करण्यासाठी ही करण्यात आली आहे। त्यामुळे संघर्ष समिती आक्रमक झालेली असून या संदर्भात काही घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील असा निर्वाणीचा इशारा संघटनेकडून देण्यात येतोय। प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे: केंद्र शासन आणि UGC या
निर्देशानुसार 100% प्राध्यापक भरती करणे. केंद्र शासन आणि UGCच्या निर्देशानुसार तासिका तत्व CHB धोरण बंद करून समान काम समान वेतन लागू करणे. सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान करून वेळेत पूर्ण करणे. विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करणे. दिनांक 17/10/2022 आणि दिनांक 27/3/2023 च्या तासिका तत्व धोरण शासन निर्णयांचे तंतोतंत पालन करणे. उच्च शिक्षित बेरोजगारांची वारी राज्यपालांच्या दारी दडपून टाकली तरी आमच्या मागण्या मान्य होऊन हातात 100% प्राध्यापक भरतीचा GR निघत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार. डॉक्टर प्रमोद तांबे, राज्य समन्वयक, प्रतिनिधी रवी मगत, चिखली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.